स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सॉइलचं जे इरोशन होतं तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याचे कुठले कुठले मेजर्स आहेत हे लर्न करत आहोत आणि त्याच्यामधला काही पार्ट आपण लर्न देखील केला. मग त्याच्यासाठीच आपण टॉपिक स्टार्ट केला होता सॉइल कन्झर्वेशन, म्हणजेच माती संवर्धन. आणि माती जर संवर्धन आपण केली तर तिचं जे इरोशन आहे किंवा मातीची जी धूप होती तर ती कमी होईल. आणि त्याचबरोबर सॉइल हा जो एक नॅचरल इम्पॉर्टंट असा बेसिक असा जो नॅचरल रिसोर्स आहे तर याचं आपण जतन देखील करू शकू किंवा त्याचं संवर्धन देखील करू शकू. आणि म्हणूनच त्याच्यासाठी आपण काही मेजर्स सांगणार आहेत किंवा काही मेजर्स लर्न करणार आहेत की कशा प्रकारे आपण सॉइलचं कन्झर्वेशन करू शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला 5 टाइप्स और 5 मेजर्स दिलेले आहेत की कशा प्रकारे आपण सॉइलचं कन्झर्वेशन करू शकू किंवा सॉइलचं जे इरोशन आहे तर ते प्रिव्हेंट करू शकू. मग त्याच्यासाठी फर्स्ट आपण अफॉरेस्ट्रेशन हा पार्ट लर्न केला. अफॉरेस्ट्रेशन या पार्टमध्ये आपण सांगितलं की जर आपण मॅक्झिमम ट्रीज लावले, खूप जास्त प्रमाणात खूप मोठ्या लार्ज स्केलवर जर आपण ट्रीज प्लांट केले तर त्याच्यामुळे काय होईल की जी टॉपमोस्ट सॉइल आहे किंवा वरची जी सॉइलची लेअर आहे तर जेव्हा पण प्लांट आपण लावतो तर त्याची जी मुळं आहेत तर ती जमिनीमध्ये खोलवर रुजल्या जातात आणि स्पेशली त्याचा जो वरचा थर असतो जमिनीचा तर त्या वरचा थर असतो, लेअर जी असते तर त्यामध्ये ती जे प्लांट्सचे रूट्स आहेत तर ते घट्ट बसल्या जातात किंवा गच्च होतात आणि त्याच्यामुळे ती सॉइल काय केली जाते, घट्ट पकडली जाते. आणि ती सॉइल लूज नसल्यामुळे मग तिचं काय होणार नाही, इरोशन होणार नाही. विंड किंवा वॉटरच्या माध्यमातून त्याचं इरोशन होऊ शकत नाही. म्हणूनच मग आपण मॅक्झिमम ट्रीज हे प्लांट करायला हवेत. त्याच्यानंतर सेकंड आपण पार्ट बघितला होता तो म्हणजे टेरेस फॉर्मिंग, की जी टेरेसची जी शेती केली जाते, जसे की हिली एरियाज जे आहेत म्हणजे टेकडींचे जे प्रदेश आहेत किंवा पर्वतीय जे प्रदेश असतात तर त्याच्यावरून मॅक्झिमम जमिनीची धूप होण्याची शक्यता जास्त असते. कशामुळे, कारण हिली एरियाजमध्ये जे उतरत्या टेकड्या असतात तर त्याच्यावरून पाणी खूप जास्त फ्लोने येतं. जर पाऊस पडला तर पावसाचं पाणी खूप जास्त फ्लोने खाली येतं आणि ते इतक्या जास्त फ्लोने खाली येत असल्यामुळे ते त्याच्यासोबत जमीन जी माती आहे तर ती माती देखील वाहून नेतं आणि अशा प्रकारे मग वॉटरमुळे जमिनीची धूप होऊ शकते. मग याला कुठेतरी आपण प्रिव्हेंट करायला हवं किंवा हे कशा प्रकारे स्टॉप करता येईल, म्हणून मग आपण सांगितलं होतं की टेरेस फॉर्मिंग ही जी मेथड आहे याच्या साह्याने आपण सॉइलचं इरोशन प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याला आळा घालू शकतो. की जे पण काही टेरेस जे फील्ड आहेत किंवा टेरेसचे जे फार्म आहेत तर तिथे कुठे असतात, जे हिली एरियाज आहेत तर हिली एरियाजमध्ये त्या उतरत्या याच्यावर आपण त्याला स्टेप करणार. जसे की आता स्टेप्स वरून पाणी येताना त्याचा जो फ्लो आहे तो स्लो असतो, खूप फास्ट फ्लोने स्टेप्स जर असतील तर त्याच्यावरून पाणी येत नाही आणि म्हणूनच मग तिथला जो एरिया आहे फार्मचा किंवा जे पण काही हिली एरियाज आहेत तर तिथे आपण स्टेप केल्या, थोड्या थोड्या याच्यावर कटिंग स्टेप तयार जर केल्या तर त्याच्यावरून जे पाणी आहे तर ते कमी फोर्सने खाली येईल आणि त्याचबरोबर सॉइलचे इरोशन देखील कमी प्रमाणात होईल किंवा होणार देखील नाही. मग अशा प्रकारे 2 जे टाइप्स आहेत हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये लर्न केले. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अनदर 3 टॉपिक्स और 3 मेजर्स ऑफ सॉइल कन्झर्वेशन. सो थर्ड जो आहे तर तो बघूयात आपण बिल्डिंग बर्न्स. आता हे बिल्डिंग बर्न्स नेमकं कशाला म्हणायचे बघा, जेव्हा पण आपली जी शेती असते तर शेतीच्या जर आजूबाजूला किंवा शेतीच्या काठाला किंवा आपल्या जो रेसिडेन्शियल एरिया आहेत, गावं आहेत किंवा शहरं आहेत तर शहरांच्या आजूबाजूला जर काही रिव्हर्स असतील किंवा स्ट्रीम्स असतील तर ते स्ट्रीम्स किंवा रिव्हर्स त्यांच्यामध्ये जेव्हा पाणी जास्त होते तर बऱ्याच वेळेस ते काय होतात, त्यांच्या काठाची जी म्हणजे आजूबाजूला जी पण काही शेती असेल, जमीन असेल तर त्या जमिनीवर त्या नद्यांमधलं किंवा स्ट्रीम्स मधलं, ओढ्यांमधलं पाणी त्या नद्या बाहेर जातं, किनाऱ्याच्या बाहेर जातं आणि बाहेर जाऊन त्या फार्म मधली जी शेती आहे किंवा त्या फील्ड मधली जी पण काही सॉइल आहे तर ती स्वतःच्या पाण्यासोबत ते वाहून नेतात. म्हणजेच मग जे पण काही फील्ड्स आहेत तर फील्ड्सच्या शेजारी असणाऱ्या या स्ट्रीम्स आणि रिव्हर्स मुळे मॅक्झिमम प्रमाणात सॉइलचं जे इरोशन आहे तर ते होतं. आणि मग हे इरोशन आपल्याला स्टॉप करण्यासाठी आपण काय करू शकतो बघा, तर त्याच्यासाठी आपण बिल्डिंग बर्न्स तयार करू शकतो. म्हणजे जे आपण रिव्हर्स आहेत तर रिव्हर्सच्या साईडला आपण बांध बांधू शकतो. बरेच जे ओढे वगैरे असतात किंवा कॅनल वगैरे असतात तर त्याच्या साईडला असते बघा असे बर्न्स बांधलेले असतात, म्हणजे बांध बांधलेले असतात. मग या बांधमुळे काय होतं की त्याच्यामधलं जे पाणी आहे तर ते
त्या फील्ड पर्यंत किंवा जे पण काही शेती वगैरे आहे तर त्या शेतीपर्यंत ते पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे मग आपण त्या सॉइलचे इरोशन थांबवू शकतो. जे पण काही स्ट्रीम्स असतील किंवा रिव्हर्स असतील तर त्याच्या साईडला दोन्ही साईडने थोड्याफार प्रमाणात मड म्हणजे चिखल आणि त्याचबरोबर स्टोन याची जी मिक्सिंग करून त्याची एक बाउंड्री तयार केली जाते. बाउंड्रीज बिल्ड अलॉंग द स्ट्रीम्स अँड स्मॉल रिव्हर्स दॅट आर क्लोज टू फील्ड. जे पण शेतीच्या जवळपास स्ट्रीम्स आणि रिव्हर्स असतील तर त्यांच्या आजूबाजूला अशा कडेला असे बांध बांधले जातात मातीचा वापर करून त्याचबरोबर स्टोन्सचा वापर करून. ते दोन्ही मिक्स करून एक असे बाउंड्रीज सारखे बांध बांधले जातात की जेणेकरून त्याच्यामधलं जे पाणी आहे ते फील्डमध्ये येऊ नये किंवा आजूबाजूचा जो स्पेस आहे तर त्या ठिकाणी येऊ नये आणि त्याच्यासोबत जी माती आहे तर ती देखील वाहून जाऊ नये किंवा सॉइलचे इरोशन होऊ नये म्हणून. मग जर आपण असे बिल्डिंग बॉन्ड्स केले तर हे बॉन्ड्स वॉटरला शेतामध्ये एंट्री करू देणार नाहीत. म्हणजे ते बिल्डिंग बॉन्ड्स बांधल्यामुळे शेतीमध्ये वॉटरची एंट्री होणार नाही आणि त्याच्यामुळे मग आपण सॉइलचे इरोशन जे आहे तर ते प्रिव्हेंट करू शकू. मग हा झाला एक थर्ड मेजर. त्याच्यानंतर फोर्थ मेजर आहे शेल्टर बेल्ट्स. आता शेल्टर बेल्ट्स कशाला म्हणणार बघा की कधी कधी खूप जोराने म्हणजे खूप जास्त अतिवेगाने जर विंड आली किंवा वॉटर आलं तर त्याच्यासोबत खूप जास्त प्रमाणात जी फर्टाईल सॉइल आहे म्हणजे जी सुपीक जमीन आहे शेतीमधली तर ती वाहून जाते आणि त्याच्यामुळे मग मॅक्झिमम प्रमाणात सॉइलचं इरोशन होते. आणि मग हे सॉइलचं इरोशन स्टॉप करण्यासाठी आपण काय करू शकतो की जे पण काही आपले शेते आहेत तर शेतांच्या कडेला आपण मोठमोठे ट्रीज किंवा जे श्रब्स आहेत तर ते लावू शकतो की त्याच्या ज्या कडा आहेत म्हणजे आपल्या शेतीचे जे धुरे असतात ज्याला आपण धुरा म्हणतो तर त्या चारही साईडला जी शेतीचा धुरा आहे तर त्या प्रत्येक धुऱ्याला आपण झाडे लावावीत किंवा मग काही श्रब्स प्लांट करावेत की जेणेकरून खूप जोराने जर हवा आली तर ती हवा त्या झाडांनाच ताडेल. ती आपल्या फील्डमध्ये जी पण काही किंवा आपल्या शेतामध्ये जी पण काही सुपीक जमीन असते फर्टाईल जमीन असते तर तिथपर्यंत त्याचा अतिवेग जो आहे हवेचा किंवा पाण्याचा तर तो पोहोचणार नाही. आणि असं जर केलं तर मग कमी प्रमाणात सॉइलचं इरोशन होईल. बघा ट्रीज अँड श्रब्स आर प्लांटेड अलॉंग द एजेस ऑफ द फील्ड. आपल्या शेतीच्या ज्या कडा आहेत तर तिथे जर आपण ट्रीज आणि श्रब्स प्लांट केले तर आणि ट्रीज आणि प्लांट्स हे जे बेल्ट केलेले असतात प्लांट केलेले असतात तर त्याला म्हटलं जाते शेल्टर बेल्ट्स. त्याला काय म्हटलं जाते शेल्टर बेल्ट्स. आणि हे मग सॉइलचे इरोशन जे आहे किंवा मातीची जी धूप आहे तर ते होऊ नये म्हणून आपल्याला हेल्प देखील करतं. मग हे झालं फोर्थ टाइप ऑफ मेजर्स. त्याच्यानंतर फिफ्थ टाइप ऑफ मेजर्स बघा कव्हर क्रॉप्स. आता कव्हर क्रॉप्स म्हणजे नेमकं काय तर हा देखील एक अतिशय इम्पॉर्टंट असा पार्ट आहे की ज्याच्यामुळे आपण सॉइलचं जे कन्झर्वेशन आहे तर ते योग्य प्रकारे करू शकू आणि सॉइलचं जे इरोशन आहे तर ते प्रिव्हेंट करू शकू. मग बघा बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण एखादं पीक पिकल्याच्या नंतर किंवा मग ते पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर आपण त्याला हार्वेस्ट करतो त्याची कापणी करतो आणि कापणी केल्याच्या नंतर काय होतं बघा की जी पण काही जमीन आहे तर दुसरं पीक घेईपर्यंत ती आपली जी जमीन आहे ती तशीच उघडी असते. म्हणजे एक पीक काढलं की लगेच आपण दुसरं पीक पेरत नाही. फर्स्ट आपण ते पीक काढल्याच्या नंतर काही दिवस ती जमीन जी आहे तर ती तशीच उघडी असते. म्हणजे त्याच्यामधलं सगळा काळी कचरा वगैरे आपण गोळा करतो ते साफ करतो परत त्याला नांगरतो परत त्याच्यामध्ये पेरणी करतो. म्हणजेच मग एक पीक काढल्याच्या नंतर दुसरं पीक लावेपर्यंत त्याच्यामध्ये बराचसा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये ती जी जमीन असते किंवा आपलं जे शेत असतं तर ते उघडच असतं. आणि मग या उघड्या शेतामधली जी पण काही फर्टाईल सॉइल आहे तर याचे इरोशन मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते की या सॉइलचं जे इरोशन आहे तर ते खूप जास्त प्रमाणात होऊ शकते बाय विंड अँड वॉटर. हवेच्या माध्यमातून किंवा पाण्याच्या माध्यमातून अशा जमिनीवरून बऱ्याच प्रमाणात सॉइलचे इरोशन होऊ शकते. मग हे स्टॉप करण्यासाठी आपण काय करू शकतो तर बघा अ कव्हर क्रॉप इज अ क्रॉप प्लांटेड टू प्रिव्हेंट सॉइल इरोशन अँड मेंटेन इट्स फर्टिलिटी. तर हा जो पिरियड असतो म्हणजे हा जो गॅप असतो एक पीक काढल्याच्या नंतर दुसरं पीक पेरण्यापर्यंतचा जो गॅप असतो मधला तर या गॅपमध्ये आपण कव्हर क्रॉप लावू शकतो किंवा प्लांट करू शकतो. कव्हर क्रॉपमुळे काय होते बघा अ क्रॉप प्लांटेड टू प्रिव्हेंट सॉइल इरोशन. जर आपण
त्या तेवढ्या कालावधीमध्ये जर दुसरं ते पीक पेरलं, कव्हर क्रॉप जर आपण तिथे पेरलं, तर कव्हर क्रॉपमुळे काय होईल की जे पण सॉइलचं इरोशन आहे तर ते तर स्टॉप होईलच, त्याचबरोबर सॉइलची जी फर्टिलिटी आहे तर ती देखील मेंटेन केल्या जाईल. म्हणजे सॉइलची जी सुपीकता आहे ती पण टिकून राहील आणि त्याचबरोबर सॉइलचं इरोशन देखील होणार नाही. मग अशा प्रकारचे जे कव्हर क्रॉप्स असतात तर ते आपण लावू शकतो या मधल्या कालावधीमध्ये. मग फॉर एक्झाम्पल याच्यासाठी आपण ग्रास हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. ग्रास हे एक चांगल्या दर्जाचं असं कव्हर क्रॉप आहे की ज्याच्यामुळे काय होऊ शकते, सॉइल जी आहे तर ही फर्टाईल देखील राहू शकते आणि दुसरं क्रॉप येण्याच्या पर्यंत किंवा दुसरं क्रॉप ग्रोन होण्यापर्यंत, दुसरं क्रॉप वाढण्यापर्यंत ते सॉइलचे इरोशन देखील स्टॉप करू शकते. कारण झाडे असल्याच्या नंतर सॉइलचे इरोशन कमी होतं हे आपण सांगितलं. अफॉरेस्ट्रेशन हा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये अफॉरेस्ट्रेशन या मेजरमध्ये आपण सांगितलं की आपण वृक्षारोपण करावं. मग जर जमिनीमध्ये जर वृक्ष लावलेले असतील किंवा झाडे लावलेले असतील तर जमिनीचा जो वरचा लेअर आहे, टॉप सॉइल जी आहे तर ती लूज होणार नाही आणि लूज झाली नाही म्हणजेच मग तिचे इरोशन देखील होणार नाही. मग हे जे कव्हर क्रॉप्स आहेत हे जर राहिले तर दुसरे क्रॉप्स ग्रोन होईपर्यंत ते मातीचं काय करतात, संवर्धन करतात. म्हणजेच ते सॉइलचे इरोशन होण्यापासून थांबवतात. सॉइलचे इरोशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला ते हेल्प करतात. अशा प्रकारे मग आपण सॉइल इरोशन अँड कन्झर्वेशन हा पार्ट लर्न केला की कशा कशामुळे सॉइलचं इरोशन होतं. सॉइल इरोशन होण्यासाठी जे दोन मेन कारणं आहेत ते म्हणजे डिफॉरेस्ट्रेशन आणि अजून एक आपण बघितला होता ओव्हरग्रेझिंग. तर या दोन मेन कॉजमुळे किंवा मेजर कॉजमुळे सॉइलचं इरोशन होतं. परंतु या सॉइलचं आपण कन्झर्वेशन देखील करणं तितकेच महत्वाचं आहे आणि हे कन्झर्वेशन करण्यासाठी जे पण काही मेजर्स आपण यूज करू शकतो तर ते देखील आपण लर्न केले. हे जे 5 मेजर्स आहेत, अफॉरेस्ट्रेशन, टेरेस फार्मिंग, बिल्डिंग बर्न, शेल्टर बेल्ट्स अँड कव्हर क्रॉप्स, तर हे अतिशय इसेन्शियल असे जे मेजर्स आहेत तर यांचा यूज करून आपण सॉइलचं इरोशन देखील प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट असा जो नॅचरल सोर्स आहे त्याचं आपण काय करू शकतो, कन्झर्वेशन देखील करू शकतो. अशा प्रकारे मग इथे आपला 10 चॅप्टर जो आहे सॉइल इरोशन अँड कन्झर्वेशन हा एंड झालाय. याच्यानंतरचा जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करूयात. थँक्यू.